एरंडोल विधानसभा मतदारसंघात खोके व गद्दारांमुळे हाय व्होल्टेज ड्रामा रंगणार। विधानसभा निवडणुकीचे पडदम राज्यात आता वाजू लागले आहेत। महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार असून दोघांकडून मोर्चा बांधण्याचे काम सुरू झाले आहे। मात्र महायुतीच्या शिवसेना शिंदे गट व भाजप तसेच आता अजित पवार राष्ट्रवादी गटात एकच मतदारसंघात इच्छुक असल्यामुळे एका मतदारसंघात महायुतीत पेच निर्माण होण्याची शक्यता चालली आहे। तसेच काही महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक मतदारसंघ हीच अवस्था आहे। जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ असून त्यात पारोळा मतदारसंघामध्ये संभाव्य लढतबाबत आज आपण जाणून घेऊ। पारोळा विधानसभा मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून बघितला जातो। व्यापार, उद्योग तसेच दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सतीश पाटील यांचाही चांगला दबदबा आहे। यापूर्वी ते या मतदारसंघातून निवडून येऊन आमदार पद भूषवलेले आहे। तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे देखील मुरब्बी राजकारणी असून त्यांचाही दबदबा आहे। आगामी विधानसभा निवडणुकीतही दोघेही उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे। याच उमेदवारात चिमणराव पाटील हे त्यांचा मुलगा अमोल पाटील याला निवडणुकीत उतरवणार असल्याची देखील चर्चा आहे। 2019च्या निवडणुकीत चिमणराव पाटील यांनी सतीश पाटलांचा पराभव केला होता। आता हे सतीश पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे पक्के आहे। त्यात पारोळा मतदारसंघातून अपक्ष म्हणून भगवान महाजन हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी करत आहेत। यात महाजन यांचा सर्वसामान्यांशी असलेला दांडगा संपर्क तसेच सामाजिक कामातही ते अग्रेसर असून ते देखील दोघी उमेदवारांनी चांगली टक्कर देऊ शकतात। त्यामुळे पारोळा मतदारसंघात यंदा तिरंगी हाय व्होल्टेज लढत पाहावयास मिळणार आहे। भगवान महाजनांचे नाव चर्चेत। यात मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन हे देखील विधानसभेसाठी त्यांनी देखील रणशिंग फुंकले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत। मतदारसंघातील विविध ठिकाणी गरजू नागरिकांना स्वखर्चातून आर्थिक मदत देखील नेहमीच करीत असतात। विजय पाटील, संपादक, जळगाव।